being a doctor was always seen by me as a noble profession. सो लोकांची मदत करायची आहे म्हणून डॉक्टर बनायचं आहे असं ठरलं होतं. मदत पण त्यांचीच करायची ना ज्यांना सगळ्यात जास्त गरज आहे. ऑलवेज वॉन्टेड टू केटर टू द विमेन सेक्शन ऑफ द सोसायटी आणि त्याच्यात पण मोस्टली जे अनप्रिव्हिलेज्ड विमेन आहेत, ट्रायबल्स आहेत, रुरल सेक्शनच्या ज्या वुमेन आहेत त्यांच्यासाठी मला नेहमीसाठी काम करायचं आहे. मी संपदा. माझा जन्म गडचिरोलीत झाला, गडचिरोली जिल्ह्यातच, कारण माझे बाबा इथे व्हेटरनरी डॉक्टर म्हणून होते आणि मग 10वीपर्यंत मी गडचिरोलीत होती. त्यानंतर मी नागपूरला शिफ्ट झाली. सो GMC नागपूरमधनं माझं MBBS झालं. आणि डॉक्टर बनण्याच्या मागे कारण असं होतं की एकतर बाबांना बघितलं डॉक्टर म्हणून जेव्हा पेशंट्स त्यांचे जे जनावर होते त्यांना ट्रीट करायचे, खूप चांगलं वाटायचं. आणि being a doctor was always seen by me as a noble profession. सो लोकांची मदत करायची आहे म्हणून डॉक्टर बनायचं आहे असं ठरलं होतं. त्याच्यामागे असंच होतं त्याच्यानंतर पण की मदत पण त्यांचीच करायची ना ज्यांना सगळ्यात जास्त गरज आहे. तर म्हणून आधीपासूनच जेव्हा विचार करत होतो की मी डॉक्टर बनेन तेव्हापासूनच असं होतं की गडचिरोली जिल्ह्यातच परत यायचं आणि इथे काम करायचं. सो दॅट माझी मदत पण त्याच लोकांना होईल ज्यांना सगळ्यात जास्त गरज आहे आणि माझ्या मदतीचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पण त्यांच्यावर होईल. सो सोशल सेक्टरमध्ये मला नकळत काम करायचं होतं आधीपासून, हे ठरलं होतं. पण ते का करायचं होतं हे मला इतकं क्लिअर नव्हतं. तर जेव्हा मी सेकंड इयर MBBSमध्ये मला निर्माणबद्दल कळालं, तर जेव्हा त्याच्यामध्ये मी आली इथे तेव्हा मला खूप सारी क्लॅरिटी आली की मला ॲक्च्युली का काम करायचं आहे सोशल सेक्टरमध्ये, किंवा गडचिरोलीत परत का यायचं आहे, किंवा जो मेडिकल ऑफिसर म्हणून जो बॉन्ड असतो, ज्याला आपण बॉन्ड म्हणतो, ते का करायला पाहिजे. तर त्याचं कारण असं मिळालं मला की मला काहीतरी व्हॅल्यूज होते किंवा मोरल्स होते जे मला ड्राईव्ह करत होते टू गेट इन टू सोशल सेक्टर अँड टू हेल्प पीपल, विच वेअर कंपॅशन, रायचियस अँगर, एम्पथी, हे सगळे वेगवेगळे व्हॅल्यूज होते जे मला आर्टिक्युलेट करायला निर्माणनी मदत केली. आणि म्हणून मग मी सर्चला ॲज अ मेडिकल ऑफिसर माझ्या इंटर्नशिपनंतर यायचं डिसिजन घेतलं. सर्चमध्ये आल्यानंतर तर सगळ्यात आधी अम्मासोबत बसायला मिळालं त्यांच्या ऑब्स गायनीच्या OPDमध्ये. तर मी स्वतःला फेमिनिस्ट म्हणते कारण मला बायकांच्या जीवनात जे इनजस्टिस होत आहे, जे इनइक्वॅलिटी आहे, त्यांचे खूप सारे अनलुक्ड प्रॉब्लेम्स आहेत जे त्यांना पण माहिती नाही आहेत किंवा माहिती असेल तर कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. हे याच्यापासून मला नेहमीच एक सिम्पथी होती की आय हॅड रायचियस अँगर अगेन्स्ट पेट्रियार्कल सोसायटी फॉर एव्हर. तर मी बिंग अ डॉक्टर ऑलवेज वॉन्टेड टू केटर टू द विमेन सेक्शन ऑफ द सोसायटी. मला नेहमी त्यांच्याच मध्ये राहायला आवडतं, त्यांचे प्रॉब्लेम्स जाणून घ्यायला आवडतं, त्यांच्याशी बोलायला आवडतं, त्यांना सोल्युशन द्यायला आवडतं. सो जेव्हा अम्मांना बघितलं तर तसंच काहीतरी होतं तिथे पण. तर त्यांच्यासोबत काम करायला मला खूप मजा आली आणि मला जे ऑब्स गायनी पुढे करायचं आहे PGमध्ये त्याला परत एक स्ट्रॉंग एक पिल्लार मिळालं की मला ॲक्च्युली का बरं करायचं आहे. तर सर्चमध्ये येण्याच्या आधी पण किंवा मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन होण्याच्या आधी पण ही खूप मोठी इन्सिक्युरिटी होती, जी सेल्फ डाऊट होती माझ्यासाठी. माझ्या पॉईंट 1च्या त्या निर्माणच्या फीडबॅकमध्ये पण मी तेच लिहिलं होतं की आय हॅव अ ह्यूज सेल्फ डाऊट की मी काही पण जीवनात करायची तर इच्छा आहे पण करू शकेल की नाही. तर इथे तर मला अदितीताईंनी सपोर्ट केलं की मी करू शकेन पहिलं. आणि दुसरं की मी आल्यानंतर बघितलं की खूप जास्त हायफाय स्किल्सची मला गरज नाही आहे. समजा मी खूप बेसिक लेवलमध्ये काम करते, मी प्रायमरी हेल्थमध्ये काम करत आहे, तर मला खूपच बेसिक गोष्टी माहीत असायला पाहिजे की BPच्या गोळ्या नाही घेतल्या तर स्ट्रोक होईल, किंवा साप चावल्यानंतर ASV द्यायला लागेल, किंवा न्यूमोनिया असेल तर कसं एक तर डायग्नोज करायचं आणि त्याच्यानंतर काय अँटीबायोटिक्स द्यायच्या. खूप बेसिक स्किल्स. और हेल्थ एज्युकेशन ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी खालच्या लेवलवर समजा दिल्या गेली, त्यांना सांगितलं गेलं तर ते वरपर्यंत जाणारच नाही. सो एवढ्या मोठ्या स्किल्सची गरज नाही आहे टू वर्क फॉर ऑन अ MBBS लेवल. सो जेवढं येतं तेवढं मला कळालं की ते इनफ आहे फॉर
मेडिकल ऑफिसर टू वर्क. एक MBBS डॉक्टर समजा ह्या लेवलवर आहेच नाही फॉर एक्झाम्पल, तर एक पेशंट जो येतो आहे त्याच्याकडे डॉक्टरच आहे नाही प्रायमरी हेल्थ केअरमध्ये, PHCsमध्ये, तर तो ऑब्व्हियसली तो एक अल्टरनेटिव्ह मेडिसिनकडे जातो, जे गडचिरोलीत खूप दिसतं की पुजारीकडे गेलेले आहेत, बेंगॉली डॉक्टर आहेत, ज्यांना सायन्स नाही माहिती, ज्यांना मेडिसिन नाही माहिती, आणि त्याच्यामुळे भरपूर डेथ्स होतात, भरपूर दुर्लक्ष होतं, कॉम्प्लिकेशन्स वाढतात. तर समजा एक MBBS डॉक्टरनी जरी त्याच्यात थोड्याशा नॉलेजनी जरी त्यांनी PHCत काम केलं, तर कदाचित ते त्यांच्यासाठी जे अनअवेलेबिलिटी ऑफ डॉक्टर्स आहे ते अवेलेबल असेल त्यांच्यासाठी, तर कदाचित इतकं कॉम्प्लिकेशन्स होणार नाही. आणि त्यांनी भरपूर एक हेल्थ केअरवरचा जो बर्डन आहे, जो टर्शरी हेल्थ केअरमध्ये पण एवढा मेडिकल कॉलेजेसमध्ये एवढा बर्डन होतो, तो पण कमी होईल समजा खालीच डॉक्टर्स अवेलेबल असतील तर. GMCमध्ये काम करत असताना जेव्हा मी लोकांशी बोलायची, तर तेव्हा जनरली लोक GMCsला खूप वाईट समजतात की तिथे सेवा मिळत नाही, तिथे लक्ष देणार नाही, तर तुमच्याकडे फक्त पैसे नसेल तरच तिथे जा आणि तिथे हालच होणार, असंच सगळे बघतात. पण जेव्हा मी इंटर्नशिप केली तेव्हा मला असं फार वाटायचं की म्हणजे मी इंटर्न होती आणि जे रेसिडेंट्स असतात ते पण भरपूर काम करतात आणि बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर असतं. तर मला असं वाटायचं की का असं आहे, कारण जे डॉक्टर्सची साईड आहे मला असं वाटायचं की ते काम करतात आहेत आणि पेशंट्सपर्यंत ते पोहोचत नाही आहे. तर कुठली एक ती गॅप होती जी मला समजत नव्हती की का असं होतं आहे की नोबडी वॉन्ट्स टू गो टू गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स. तर एक आयडियल हेल्थ केअर सिस्टीम कशी असायला पाहिजे हे बघायला तसं तर मला सर्च वाटलं की ते असेलच. आणि इथे आल्यावर ते कळालं मला की समजा तुमचं हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीम एक व्हॅल्यूजच्या बेसिसवर किंवा मोरल्सच्या बेसिसवर समजा काम करत असेल, तर ती एक आयडियल सिस्टीम असेल आणि तसंच असायला पाहिजे. आणि त्यांनी आउटकम खूप जास्त चांगले येतात, कारण सर्चमध्ये व्यक्ती एकदा ॲडमिट झालं की त्याला घरी जायचं नसतं मोस्टली. ते म्हणतात की ठेवून घ्या बाबा अजून 2-3 दिवस आम्हाला ॲडमिट, कारण त्यांना हे हॉस्पिटल आपलंसं वाटतं. तर अशा काही गोष्टी आहे की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, की त्यांना ॲक्च्युली काय झालेलं आहे ते समजवणं, आम्ही त्यांच्यासोबत काय ट्रीटमेंट त्यांना देणार आहोत हे सगळं सांगणं, एक एम्पथी असणं की त्यांच्यासोबत काहीतरी होतं आहे, आजारी आहेत, तर एक समजूतदारीने त्यांचं ऐकून घेणं. तुमच्या कामाच्या मागे जे आपण पिल्लर्स ऑफ वर्क म्हणतो की मूल्याधार, कार्याधार, ज्ञानाधार, हे सगळे पिल्लर्स असले तुमच्या कामामध्ये, तर ते खरंच एक खूप छान इफेक्टिव्ह आणि एफिशियंट हेल्थ केअर सिस्टीम बनू शकते असं मला कळालं. तर हेच सगळ्या गोष्टी मी माझ्या पुढच्या लाईफमध्ये पण कॅरी फॉरवर्ड करणार आहे आणि ह्याच बेसिसवर मी माझी हेल्थ केअर सर्व्हिस लोकांना देण्याचा प्रयत्न करेन.